सो हॅलो आज आहे डे 6 आणि आज आम्ही आहे आता मंडूमध्ये. सो आता आज मंडूमधले काही स्पॉट्स बघून धुळेला जाणार आणि मग उद्या लास्ट डे धुळे टू पुणे डायरेक्ट घरी जाणार. मी तर तशी असे इथून डायरेक्ट घरापर्यंत पण चालवली असती, बट अब्बा नाही मानेंगे. स्टेड लाईफ. सो आता धुळेमधले स्पॉट्स बघणारे 16 स्पॉट्स आहेत. 3-4 तास लागतील मोस्टली. ते बघणार आणि मग इथून धुळेला जाणार. सो आता नाश्ता करणार आहे आणि मग इथले स्पॉट्स बघायला जाणार आहे. 2 मेन स्पॉट्स आहेत, जहाज महल आणि रूपमती पॅलेस, आणि ते आता दाखवेन मी. सो बघू आता काय होतं. बाय बाय. सो आता जे लेफ्ट साईडला दिसतंय ते आहे जामी मस्जिद, बट आम्हाला मस्जिद बघण्यात काही इंटरेस्ट नव्हता. सो आम्ही नेक्स्ट स्पॉटला गेलो जे होतं जहाज महल. सो आता जहाज महलचे क्लिप्स मी दाखवतो. A few moments later. सो आता मंडूमधल्या पहिल्या स्पॉटवरती आलं. त्याचं नाव आहे जहाज महल. सो हे आहे जहाज महल. इकडे आतमध्ये गाडी अलाउड नाही आहे. अर्धा किलोमीटर मागे लावून रिक्षाने यावं लागतं. आणि हे इकडे कोणतीतरी लेक काइंड ऑफ ही अशी पूर्ण एंट्रीची जागा आहे. जहाज महलमध्ये एंट्री घ्यायला पर पर्सन 30 रुपीज हे तिकीट लागतं आणि ते कंपल्सरी आहे. जहाज महल हे मांडवगडच्या राजाने त्याच्या 1500 राण्यांना राहण्यासाठी एक सेफ प्लेस आणि एक सुंदर जागा म्हणून बनवलं होतं. सो हा आहे जहाज महल मधल्या मेन गार्डनचा व्ह्यू. हे खूप 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 जास्त सुंदर गार्डन होतं. सो हे आता आहे जहाज महल मधलं म्युझियम. हे काय माहीत नाही काय ठेवलेत सगळ्या गोष्टी. ह्या ज्या सगळ्या म्युझियममधल्या मूर्ती दिसत आहेत त्या ऑलमोस्ट 1000 वर्ष जुन्या आहेत आणि त्या अजूनसुद्धा इथे प्रिझर्व करून ठेवल्या. सो हा आहे जहाज महलमध्ये राहणाऱ्या राणीचा मेन बाथटब. सो ह्या पॉईंटचं नाव होतं झुला महल. ॲज पर गाईड हे झुलासारखं दिसतं, सो ह्याला झुला महल म्हणतात. सो हे होतं त्या काळातील राण्यांसाठीचं स्टीम बाथ. हे जे होल्स दिसतात यामधून गरम पाण्याची स्टीम यायची. A few moments later. सो आता सेकंड स्पॉट आहे मंडूमधला. तो आहे राणी रूपमतीचा पॅलेस. हा आहे राणी रूपमतीचा पॅलेस. हे इकडे एंट्रन्स आहे आणि असं चढत जायचं. रोड आहे बट गाड्या अलाउड नाही आहेत. असं चालत चालत स्लोपवरून असं वर जायचं आणि तो पॅलेस आहे. आतमध्ये दाखवेनच मी. ढकलण्यात येत आहे कारण त्यांना चढायला अवघड जातं. सो या राणी रूपमतीच्या पॅलेसमध्ये आम्ही आता आलो, पण
येतानाचा रस्ता खूप बेकार आहे, पायऱ्या इतक्या बेकार आहेत, दम लागला सगळ्यांना. सो इथं थांबतो जरा 5-10 मिनिट. सो हे जे राणी रूपमती पॅलेस आहे, इथून राणी रूपमती रोज नर्मदा नदीचं दर्शन करायची आणि मगच अन्नजल ग्रहण करायची. एक तरह से रास्ता होता है, एक सिंगल है. सो आता फायनली आजचे मंडूमधले दोन्ही स्पॉट झालेत, राणी रूपमती पॅलेस आणि जहाज महल. सो आता इथून जाणार आहेत धुळेला मुक्काम करायला. सो आता कारच चालवणार आहे, जे असेल ते दाखवेल मी, रोड वगैरे. ह्याचंच काय रोड काय फार चांगला नव्हता, बट स्टील जे असेल ते असेल. Okay. All right. सो राणी रूपमती पॅलेस बघितल्यानंतर आम्ही धुळेसाठी निघालो आणि ही संध्याकाळची वेळ होती आणि मोस्टली मी ड्राईव्ह करत असल्यामुळे मी जास्त शूट नाही केलं, फक्त टाईम लॅप्सचे 2-3 क्लिप्स आहेत. सो आता फायनल वर्डिक्ट ऑफ द डे. आज होता डे 6. आम्ही आत्ता आलो आहे धुळेमध्ये, मस्त ड्राईव्ह करून आलो. आता लॉज घेतला आहे, जेवण केलं आहे, आता झोपून टाकणार आहे. रिटर्न जर्नी स्टार्ट झाली आहे सकाळीच. उद्या धुळे टू पुणे डायरेक्ट जाणार आहे, ऑलमोस्ट 9 तासांचं अंतर आहे, बट ते गुगल मॅप्सनुसार. आणि जाताना जेवण वगैरे करणार. सो 10 मिनटं नाही, सॉरी 1 तास 1.5 तास तर जाईलच ते सगळं करणार, चहा जेवण सगळं. सो झाली आता ट्रिप एंडिंगकडे, उद्या लास्ट डे. आणि आज आत्ता आम्ही नूडल्स घेतले होते खायला, बट ते काही खाल्ले गेले नाहीत, घाणेरडे होते, खूप ऑइली होते. आता ते कुत्रं वगैरे कोण दिसलं किंवा गरीब दिसलं तर त्याला द्यायला चाललं. हां ते पण आहे, कुत्र्याला घ्यायचं खायला, कुत्र्याला घालायचं खायला, पण कुत्रं पण खाणार नाही असे नूडल्स आहेत, ते बेकार आहेत. सो झालं आता आजचा शेवटचा सेकंड लास्ट डे होता, तो पण संपला होता लास्ट डे. चला बाय बाय. हां गरीब गुगलवरती सर्च केलं की वेअर इज अ गरीब नियर मी, तर त्यांनी यू हॅव अराइव्ड ॲट युअर लोकेशन म्हणून सांगितलं. हे धुळेमध्ये सगळ्यात भिकारचोट गरीब मीच आहे आणि मला पण नको आहे, म्हणजे काय लायकीचे नूडल्स असतील ते. सो ठीक आहे, फायनली हां डस्टबिनमध्येच जाणार आहे. कुणाला देऊन पोट खराब करायला, गरीबाला जुलाब लागले तर करणार कुठे, ते पण राडेत. त्याच्यामुळे मग आता चाललं रूमवरती. बाय बाय, गुड नाईट. तो आता आज आहे ट्रिपचा शेवटचा दिवस आणि आता निघालो धुळेवरनं पुण्याला. स्ट्रेट ड्रायव्हिंग, काही बघायला नाही, स्पॉट नाही, काही नाही, फक्त रोडच आहे. सो नथिंग टू एन्जॉय, असंच गाडी चालवत जायचं, मग तेच मोठं एन्जॉयमेंट. सो दाखवीन रोड आता, काय बघू. बाय बाय. सो आता आम्ही धुळेवरून पुण्याला येण्यासाठी ऑलमोस्ट 12:30-1 वाजता निघालो आणि येतानाचा जो रोड होता आम्ही बाय मिस्टेक चुकलो आणि तो खूप खराब रोड होता. सो आम्हाला ॲव्हरेज स्पीड ऑलमोस्ट 30 to 40 km/h मिळालं, विच वॉज वर्स्ट. त्यामुळे आम्हाला जास्त वेळ लागला. सो आता वाजतात रात्रीचे 9 आणि आम्ही आलो आहे घरी. सो फायनली ट्रिप एंड्स. 7 दिवसांची ट्रिप होती, खूप मजा आली. आज नॉनस्टॉप 350 किलोमीटर ड्राईव्ह केले मी, दोन्ही गाड्या मिळून. कधीही तर कधी ती पण कंटिन्युअसली ड्राईव्ह करत होतो, त्याच्यामुळे जास्त शूट नाही केलं. बट फायनली ट्रिप एंड झाली आहे, सगळे घरी सेफली पोहोचलो आहे. दोन्ही गाड्या स्क्रॅचलेस, सगळे माणसं हेल्दी, सगळं मस्त एकदम टिच कंडिशनमध्ये घरी पोहोचलो आहे. सो आता 2-3 दिवस सुट्टी आहे, तोवर ब्लॉग्स एडिट करून
पोस्ट केले तर करीन, माहीत नाही. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. मजा आली या ट्रिपमध्ये, खूप काय काय शिकायला मिळालं नवीन. ह्यावेळेस मोस्टली व्लॉग नीट शूट केलं, मागच्या वेळेससारखी माती नाही खाल्ली. आणि बघू आता, भेटू मग परत कुठल्या तरी नवीन ट्रिपमध्ये. मध्य प्रदेश स्टेटचा एक स्पॉट तरी कवर झाला, इंदोर. बाकीच्या स्टेट्स म्हणजे मी राजस्थान कवर केलं आहे, पूर्ण नाही, एक स्पॉट उदयपूर वगैरे. कर्नाटका ऑलमोस्ट केलं आहे, हैदराबादला जाऊन आलो आहे, महाराष्ट्र तर पूर्णच झालं आहे. सो बघू नेक्स्ट ट्रिप, नेक्स्ट व्लॉग, भेटू नंतरच्या जर्नीमध्ये. बाय बाय.